खोर्ली म्हापशा देवी सातारीची सासायत सातेरी प्रासादिक कला व सांस्कृतिक नाट्य मंडळाचे वतीन शिशिरोत्सव मनयलो। सातेरी सभाघरात अंदू 4 दर्जेदार नाटकां लोकांक पळोवपाक मेळ्ळी। गरजले सह्याद्रीचे कडे, चांदणे शिंपीत जा, षडयंत्र आणि होंगान गेलो गांव ह्या नाटकांचे प्रभावी सादरीकरण जालें। शेनवारा सादर जाल्ल्या षडयंत्र ह्या नाटकाचे दिग्दर्शन लक्ष्मण रावतान केल्लें। राया कवळेकरान उजवाडा येवजण केल्ली। पळोवया त्या नाटकांतले कांय देखावे। तुमची तब्येत आता कशी आहे? मी आहे म्हणा, काही हरकत नाही। आता मी सगळी मध्यम आहे, म्हणजे सिगारेट कधीच जेवणावर सुद्धा कंट्रोल ठेवलं आणि मुख्य म्हणजे मी कामाचं टेन्शन घेतो। टेन्शन अजिबात घेतो। डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? त्याने पेसमेकर बसवायचा धंदा दिला। पेसमेकर? दुधाची टिकटिक बंद पडतो। बरं, काय खर्च येतो हा पेसमेकर बसवायला? मी चौकशीच केली नाही, आता बसवायचा ते म्हणजे। दिवेकर, तुम्ही पैशाची काही काळजी करू नका, मी विकासशी बोलेन या बाबतीत। हो बरं, ठीक आहे, बरं येतो। या तो पिक्चर माझ्या हातातून गेलाच। मी सगळी गाणी शास्त्रीय संगीतावर आली आणि त्यांना पाहिजे होतं डिस्को सॉंग्स आणि ते मला शक्य आहे। एक पिक्चर हातचं गेलं म्हणून एवढं निराश व्हायचं काही एक कारण नाही। अगं तो माझा पहिला पिक्चर। अरे बेड्या, या वयात अशी उमेद धरून कसं चालेल? लवकरच तुला एका मोठ्या प्रोड्युसरचा पिक्चर मिळतो की नाही ते बघ। तो माझा मोठा प्रोड्युसर म्हणजे तू। शशा, मला तुझा हा स्वभाव मुळीच पटत नाही। फार लवकर मला लावून घेतो। हे बघ, सिनेमा क्षेत्रात जर नाव आणि लौकिक मिळवायचं असेल तर त्यासाठी आधी ठेचा खायची तयारी ठेव। नेमकं तेच जमत नाही ना मला। अरे बाबा, माझं भाषण आहे ते। पुन्हा हा कागद हरवला ना तर पंचायत होईल माझी। त्याला तुला काही विचारलं तर शक्यतो त्याला टाळण्याचा प्रयत्न कर। तुला वादावादी करू नकोस। आज त्याचा मूड काही ठीक दिसत नाहीये रे मला। पण आता त्याचा मूड खराब व्हायला काय झालंय त्याला? हे विशेष नाही रे, तो पिक्चर त्याच्या हातून गेलाय ना म्हणून जरा फ्रस्ट्रेट झालाय तो इतकं। आणि हे बघ, त्याला अजिबात दारू प्यायला घेऊ नको। येस येस, आशाने तुम्हाला दोघांचं जेवण करून ठेवलंय, मी जेवणच येणार आहे। ओके, चल बाय। की नाही? अरे मेसेज अर्जंट होता म्हणून काय झाला? असला मेसेज माझ्या बायकोकडे देण्याची काही गरज होती का? अरे मी घरी नव्हतो म्हणजे काय, मुंबई सोडून कुठे पळून गेला होता का ना? अरे ॲटलिस्ट थोडा कळच होता मला माणसं। एनिवेज त्या 2 माणसाचं काय झालं? अरे त्याला कुठल्या तरी म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा। आणि तो सिरियस माणूस होता, त्याचं काय झालं? तो सिरियस आहे की गेला? वाईट झालं। एक काम करा, उद्या त्याच्या घरी जाऊन 2 लाख रुपये पोचते करा। हे बघ, मी NOCच्या कामात इथे बिझी आहे, तेव्हा पुढच्या आठवड्यात मी येईन साईटवर। तोपर्यंत हे लफडं थंड होऊन जाईल। पण एक काम करा, हे लफडं जास्त वाढता कामा नाही। ओके, उद्या सकाळी ऑफिसमध्ये येऊन पैसे घेऊन जा। पण ही डिटेल मी तुला सगळं नंतर सांगते, पण मला तुला सांगायचंच आहे। पण श्रद्धा, एक गोष्ट विचारू का? राबवणार नाहीस ना? अगं विचार ना। शशांकच्या मृत्यूनंतर देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीवर काही बरा वाईट परिणाम नाही म्हणजे? हा, पूर्वी मी आणि शशांक पार्टनर्स होतो, पण आता शशांकच्या मृत्यूमुळे देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीची मी एकमेव मालकीण झालेली आहे। शशांकच्या मृत्यूनंतर सगळे हे प्रकार घडणार आहे। टाइम इज द बेस्ट सोल्युशन फॉर अ बेटर सिच्युएशन। टाइम इज द बेस्ट सोल्युशन फॉर अ सच अ थिंग। मग तुम्ही आमची कंपनी का सोडताय घरी? विकासशी काही भांडण टाकता? नाही म्हणजे तुमच्याकडे विकासचं कधी पटलंच नाही। पण कसं पटेल पैसे? कसं पटेल? देशमुख साहेबांच्या तालमीत तयार झालोय ना आम्ही बेसरीच्या विरोधात उभी राहणारी माणसं। नोकरी सोडण्यामागचं कारण? आयतारा पालखीची मिरवणूक काढल्या उपरांत श्रीराम झारपकरान बरयल्ल्या होंगान गेलो गांव ह्या नाटकाचें सादरीकरण जालें। मनोज रमेश आजगांवकरान हें नाटक दिग्दर्शीत केल्लें। ह्या विनोदी नाटकाकय लोकांचो बेस बरो प्रतिसाद मेळ्ळो।
घेऊया हुंगान गेलो गाव ह्या नाटकाचा आस्वाद. तुझ्या घरकाने अपघात गाडी घातले काय सांगतो बघे पण तू देवाकडे असे चाळे चांगल्या करू तुका नाही खरं असा काय नाही आणि वेळ काय हा काय नाही त्याचा तुम्ही मिळालो अशा भाडात मारतात ह्याचा काय झाला अरे सोरो ज्ञान ना सोरो जीवात बोलो हो अरे ह्याच्या गोळ्यात बघा बामणापासून मोठे मोठे श्रीमंत सगळे ऑफिसर बारलाच पसंत केलं काय सांग आणि होऊन आली तू अरे त्या आमच्या सावंतवाडी बघा अरे आमची त्याचं हॉटेल असं त्याच्यापेक्षा 12 जास्त गोळ्यात असत काय सांगता पण कोणी एक असं पडलं दिसतो आणि तुम्ही वायच घेतला का असे नागोबा डोलतालाच आणि आमच्या गावात नौबत मारी जातालाच आता टीएच सांग या रंग्यात होय देवा मागायचं तर काय जपा ना परवा एकादशी असा माझ्या वाटते दोघा लेकरांनी होत दौसर रक्षण म्हणा माझा भस्म घेऊन जबाबदारी माझी असा खय गेलो रे तू ठकरेत गेलं बघे आपल्या घरचं दिले असा या सांगता म्हणून सांगता पटकी रे तुझ्या तुंडा झाला काय एकदम बरा झाला घालूया